नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। हिंदू पंचांगानुसार एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानली जाते। वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथनी एकादशी असे म्हणतात। ही तिथी केवळ आध्यात्मिक उन्नतीचे माध्यम नाही, तर सांसारिक जीवनात आनंद, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देणारी मानली जाते। ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की वैशाख महिना भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि एकादशी तिथी स्वतः श्री हरीला समर्पित आहे। म्हणून जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते। वरुथनी एकादशीचे महत्त्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। पद्मपुराणानुसार वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने, कन्यादान, तपश्चर्या करून आणि यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य या व्रताने मिळत असते। ही एकादशी या लोकात आणि परलोकात सौभाग्य प्रदान करेल। वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला ज्ञानदानाचे फळ मिळते। ज्यांना आयुष्यात काही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत खूप फायदेशीर मानले जाते। वरुथनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे आणि उपवास करावा। स्वच्छ ठिकाणी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा। नंतर त्यांना पिवळे चंदन, अक्षता, पिवळी फुले, हंगामी फळे आणि मिठाई अर्पण करा। धूप लावावे आणि आरती करावी। दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत पुण्यपूर्व आहे। जे लोक भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करतात त्यांना पापापासून मुक्ती मिळते। धार्मिक कथेनुसार प्राचीन काळात मांधात नावाचा राजा नर्मदा नदीच्या काठावर तपश्चर्या करीत होता। ध्यानात मग्न असलेल्या राजावर अचानक एका जंगली अस्वलाने हल्ला केला आणि ते त्याचा पाय चावू लागले। राजाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली। भगवान लगेच प्रकट झाले आणि त्यांनी अस्वलाला मारले आणि राजाला वाचवले। पण राजाचा पाय निकामी झाला होता आणि तो खूप दुःखी होता। मग देवाने त्याला वरुथनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला। राजाने विधीनुसार उपवास केला, वराह अवताराची पूजा केली आणि उपवासाच्या परिणामामुळे त्याचे शरीर पुन्हा सुंदर झाले। मृत्यूनंतर त्यांना विष्णुलोक प्राप्त झाले। यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते। वरुथनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे। हे व्रत केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते आणि या वरुथनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंधाता स्वर्गात पोहोचले होते। वरुथनी एकादशीचे फळ 10,000 वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे। कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे जे फळ असते ते फळ वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते। वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो। या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते। त्यामुळे हे व्रत करायला चुकू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।